सर ह्या आमच्या आपल्या तालुक्यातल्या श्रुती तनपुरे म्हणून उत्कृष्ट संगीत अलंकार आणि खूप छान गातात आणि छान अशीच मैफल रंगतीये. मी आमच्या सगळ्या भजन प्रेमींकडनं खासदार साहेब तुम्हाला एक रिक्वेस्ट अशी करतो की वर्षातनं एकदा इथल्या तमाम सगळ्या भजन प्रेमी किंवा असे संगीताची जी एखादी एक मोठी स्पर्धा जर तीन आपल्या मतदारसंघाच्या वतीने आयोजित केली तर उत्कृष्ट प्रतिसाद त्या निमित्ताने मिळेल अशी छोटीशी मागणी तुमच्याकडे करतो. आणि त्याचप्रमाणे मी खासदार साहेबांना विनंती करतो की आलेल्या भजन प्रेमींसाठी आपण एक दोन शब्द मार्गदर्शन करा. ही सूचना फारच स्तुत्य. मी मनापासून आभार मानतो की ही कल्पना ही संकल्पना सुचवल्याबद्दल सुद्धा आभार. कारण खरोखर काही म्हणजे मंत्रमुग्ध व्हावं या पद्धतीनं आपण ही सेवा करतात आणि त्याबद्दल मी खरोखर मनापासून तुमचा ऋणी आहे. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा यात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा तर देतोच, पण त्याचबरोबरीनं जे प्रत्येकाचं एक ध्येय असतं, प्रत्येकाचं एक धावपळ असते, या धावपळीमध्ये कुठेतरी भवतालाचा विसर पडावा त्याला समाधी म्हणतात. आणि जर भवतालाचा विसर पडण्यासाठीची समाधी जर ती संगीतातून असेल, ती वादनातून असेल, ती गायनातून असेल, तर मला वाटतं ही समाधी काही क्षणांसाठी देण्याचं परमभाग्य जे आहे, जे पुण्याचं काम आहे, ते सगळे तुम्ही मंडळी करतात. तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा यात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो. जय श्रीराम. धन्यवाद. ताईंनी लेडीज साथ केली त्यांचं ते आभार माना पल्ले होता दिवेकर. दादा आज महात्मा फुलेंची जयंती आहे. ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी हा जो वसन वारसा आहे, हा जिजाऊ सावित्री अहिल्याचा वसन वारसा आहे, मातृत्वाचा वसन वारसा जिजाऊ मासाहेबांचा आहे, कर्तृत्वाचा सावित्रीबाईंचा आहे आणि नेतृत्वाचा अहिल्याबाईंचा आहे. त्यामुळे त्यांचं विशेष आभार मानण्यापेक्षा त्यांच्यासाठी कायम कृतज्ञता आहे. कारण ती माऊली आहे म्हणून आपल्या असण्याला अर्थ आहे, हीच माझी कायम भावना. विजय असेल साहेब. धन्यवाद. आपण